मी मे 2022चा क्वेश्चन पेपर घेतलेला आहे। GDCAची एक्झाम आपली जवळच आलेली आहे। 23 तारखेला पेपर आहे नेक्स्ट मंथमध्ये, म्हणून मी तुमचा टाईमपास बिलकुल करणार नाही आहे। जे महत्त्वाचं आहे ते सर्व घेणार आहे। तर हा जो तुम्हाला स्क्रीनवर क्वेश्चन दिसतोय हा मे 2022च्या प्रश्नपत्रिकेतला आहे आणि यामध्ये आपण बिल ऑफ एक्सचेंजचा प्रोफार्मा समजून घेणार आहोत पहिले, जो 5 मार्काला आहे तो, आणि त्यानंतर आपण जर्नल एंट्री घेणार आहोत बिल ऑफ एक्सचेंजच्या। तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना सर्वांनी प्लीज नोटबुक आणि पेन घेऊन बसा, कारण मी जेही घेणार आहे ते सर्व महत्त्वाचं आहे आणि क्वेश्चन पेपरमध्ये जे झालेले क्वेश्चन असतात त्याच्यासारखे सेम रिपीट होण्याची शक्यता असते। त्यामुळे प्लीज तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन बसा, सगळं नोट डाऊन करा, क्वेश्चनचा स्क्रीनशॉट काढून घेत जा। तर स्टार्ट करू। हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल करिअर गायडन्सवर। मी स्वीटी सराफ। मला खूप रिक्वेस्ट येत होत्या की मॅम एक्झाम जवळ आली आहे, तुम्ही व्हिडिओज बनवा म्हणून। यूट्यूबवर खूप मेसेजेस येत होते मला। तर मी आजपासून एक्झामपर्यंत रोज एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल। फक्त अकाउंट नाही तर अदर सब्जेक्टसाठी पण करेल। तर मी आज अकाउंटचं एक इझी टॉपिक घेऊन आली आहे। टॉपिकचं नाव आहे बिल ऑफ एक्सचेंज। बिल ऑफ एक्सचेंजचा हा 5 मार्काचा प्रोफार्मा आहे। हा GDCA एक्झामच्या अकाउंटच्या क्वेश्चन पेपरमधला क्वेश्चन आहे। तर पहिले आपण बिल ऑफ एक्सचेंज टॉपिकचा हा प्रोफार्मा बघू आणि त्यानंतर एंट्रीज चालू करू। तर सर्वात आधी प्रिपेअर बिल ऑफ एक्सचेंज फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन असा तुम्हाला क्वेश्चन येईल 5 मार्काला। 23 मे रोजी अकाउंटचा पेपर आहे दुपारी। तर सर्वांनी प्लीज हा क्वेश्चन करूनच घ्या, हा स्कोरिंग आहे आणि इझी आहे। प्रोफार्माचा अर्धा पार्ट दिला आहे समोर, अर्धा पार्ट मी अजून यानंतर शेअर करेल। तर क्वेश्चनमध्ये एक ड्रॉवी आहे, अमोल बबन चंदाने 27 रत्नप्रभा सोसायटी पुणे 411001। ड्रॉवी दिला आहे गुरुनाथ पाटील 42 पूनम प्लाझा वर्ली मुंबई 400012। अमाऊंट दिली आहे बिलची 18,000। पिरियड ऑफ बिल दिला आहे 3 मंथ। डेट ऑफ बिल दिला आहे 9 जानेवारी 2021। एक्सेप्टन्स ऑफ बिल दिलं आहे 12 जानेवारी 2021। तर ड्रॉवर म्हणजे सेलर, ड्रॉवी म्हणजे बायर। अमोल हा सेलर आहे आणि गुरुनाथ पाटील हा बायर आहे। 18,000चा व्यवहार झाला आहे 3 महिन्यांसाठी। पिरियड ऑफ बिल 3 मंथ दिलं आहे। 9 जानेवारीला डेट ऑफ बिल आहे आणि एक्सेप्टन्स ऑफ बिल 12 जानेवारी आहे। तर याचा 5 मार्काला प्रोफार्मा काढायचा आहे। अगदी इझी आहे आणि स्कोरिंग आहे। पेन्सिलीचा वापर करायचा बॉक्स काढण्यासाठी। बॉक्स काढायचा, बिल ऑफ एक्सचेंज नाव द्यायचं वरती हेडला, स्टॅम्पचा बॉक्स काढायचा, स्टॅम्प लिहायचं मध्ये, अमाऊंटचा बॉक्स काढायचा। साईडला सेलरचं नाव आणि पत्ता म्हणजेच ड्रॉवरचं नाव आणि पत्ता जे क्वेश्चनमध्ये दिलं आहे ते लिहायचं। जसं आपण लेटर रायटिंगमध्ये लिहितो ना, थोडं तसंच आहे। अमोल बबन चंदाने 27 रत्नप्रभा सोसायटी पुणे 411001। 2 डेट दिल्या आहे, पहिली डेट वर लिहायची। 3 months आफ्टर अ डेट पे टू मी ऑर माय ऑर्डर द सम ऑफ ₹18,000 ओनली फॉर द व्हॅल्यू रिसिव्ड। 3 महिन्यानंतर तू मला 18,000 रुपये दे। सिग्नेचर केली आहे अमोल चंदानेची। तर यामध्ये अमोल हा गुरुनाथला सांगतोय की तुला मी 18,000चा जो माल सोल्ड केला आहे तो तू मला 3 महिन्यानंतर दे। बिल तयार केलं गेलं आहे, स्टॅम्प लावला गेला आहे, म्हणजे पैसे बुडण्याचा जो धोका आहे बायरकडून म्हणजे गुरुनाथ पाटीलकडून तो कमी होऊन जातो। उधारीच्या व्यवहारांमध्ये अशा प्रकारच्या बिलने व्यवहार चालतात। याला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये सौदापावतीसुद्धा म्हणतात। बिलचा हाफ पार्ट दिला आहे। एक्सेप्टेड, खाली एक्सेप्टेड लिहायचं। SD सिग्नेचर गुरुनाथ पाटीलची 12 जानेवारी 2021 म्हणजे जी दुसरी तारीख दिली होती क्वेश्चनमध्ये ती खाली लिहायची आणि साईडला टू गुरुनाथ पाटील 42 पूनम प्लाझा वर्ली मुंबई 400012। इकडे बायरचा पत्ता म्हणजेच ड्रॉवीचा पत्ता लिहायचा। तर हा खालचा पार्ट आहे आणि जो मी आधी शेअर केला होता तो वरचा पार्ट आहे। तर हे दोघंही पार्ट सोबत काढायचे आहेत तुम्हाला। हा जो क्वेश्चन मी दिला आहे तो GDCAच्या एका
प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे. तर तुम्ही हे दोघंही फोटो सोबत काढायचे, म्हणजे एकमेकांना जोडून काढायचे, वेगवेगळे काढायचे नाही. बिल काढायचं आहे ड्रॉवर ड्रॉवीचं. त्यानंतर ह्या टॉपिकवरती एंट्रीज पण विचारल्या जातात. तर मी आता एंट्रीज स्टार्ट करते. तुम्ही प्लीज क्वेश्चनचा आणि आन्सरचा स्क्रीनशॉट काढून एक नोटबुक घेऊन बसा. त्या नोटबुकमध्ये हे सगळं नोट डाऊन करत जा. सेम असंच बिल येईल, फक्त ड्रॉवर ड्रॉवीचं नाव चेंज होईल आणि ॲड्रेस अमाऊंट चेंज होईल. सपोज जर यामध्ये पेई आला तर पेईचं नाव तुम्हाला मधल्या लाईनमध्ये टाकायचं आहे. जिथं तुम्ही मी अँड माय ऑर्डर घेतलं आहे तिथे तुम्ही पेईचं नाव टाकू शकतात. समजा पेईचं नाव श्रेया कुमावत आहे तर पे टू श्रेया कुमावत और हर ऑर्डर घ्यायचं. आणि जर समजा मुलाचं नाव आलं तर राहुल कुलकर्णी असं नाव आलं तर पे टू राहुल कुलकर्णी और हिज ऑर्डर असं घ्यायचं. बाकी वरती खालती सर्व सेम राहील. माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी हे लेक्चर्स ऐकताना रबबुक आणि पेन घेऊन बसायचं आहे. नोटबुकमध्ये क्वेश्चन आणि आन्सर दोघंही नोट डाऊन करा. मी तुमचा टाईमपास करणार नाही आहे. मलाही कळतं आहे वेळ खूप कमी आहे, जवळजवळ महिनाच राहिला आहे. तर मी जे महत्त्वाचं आहे ते सर्व घेणार आहे. म्हणून प्लीज सर्वांनी नोटबुक आणि पेन घेऊन बसा. यानंतर मी बिल ऑफ एक्सचेंजच्या एंट्रीज चालू करत आहे. एक क्वेश्चन दिलेला आहे, मी क्वेश्चन रीड करते, सर्वांनी लक्ष द्या. बिजली ड्रॉज अ बिल of rupees 3500 on Roshni at 2 months which is duly accepted by Roshni and returned to Bijli. Before the due date, Roshni approached Bijli with request to renew the bill. Bijli agreed on the condition that Roshni must pay cash 2000 immediately and should accept the bill at 1 month for the balance plus interest 75. The new bill was made on the due date. Past journal entries in the books of Bijli and Roshni. बघा मी तुम्हाला एकदा मराठीत एक्सप्लेन करते क्वेश्चन. बिजलीने बिल काढलं आहे रोशनीवरती 3500 म्हणजे 3500 3500चं 2 महिन्यांसाठी. त्यानंतर हे जे बिल आहे ते रोशनीने कॅन्सल केलं आहे म्हणजे डिसऑनर्ड केलं आहे. त्यानंतर रोशनीला इंटरेस्ट चार्ज केलं गेलं आहे 75 रुपये आणि 2000 रुपये तिच्याकडून इमिजिएटली घेतले गेलेले आहेत. म्हणजे यामध्ये बिजली सेलर आहे आणि रोशनी बायर आहे. तर बिजलीने बिल काढलं आहे रोशनीवरती 3500चं आणि ते इने डिसऑनर्ड केलं म्हणजे इने त्याचे पैसे दिले नाही. त्यानंतर इने तिच्यावरती व्याज लावलं आहे 75 रुपये आणि 2000 रुपये कॅश इमिजिएटली तिच्याकडून घेतलेली आहे. आता 2000 रुपये कॅश घेतल्यानंतर तिच्याकडे मुद्दल अमाऊंटचे 3500मधून 2000 गेले 1500 रुपये राहतात. तर 1500मध्ये इंटरेस्ट ॲड करून 1575 रुपयाचं नवीन बिल एका महिन्यासाठी काढलं गेलं आहे तिच्यावरती आणि तिने ते नवीन बिल ऑनर्ड केलेलं आहे. हा क्वेश्चन आहे. तर तुम्हाला अशा प्रकारचा क्वेश्चन येईल. हा जो प्रश्न घेतला आहे मी रोशनी आणि बिजलीचा हा GDCA एक्झामच्या एका क्वेश्चन पेपरमधला घेतला आहे. क्वेश्चन पेपरमधले जे क्वेश्चन्स असतात त्या टाईपचे क्वेश्चन रिपीट होण्याची संभावना आहे. म्हणजे सेम असं नाही येणार, पार्टनरचं नाव बदलेल, अमाऊंट बदलेल. म्हणून मी तुम्हाला पहिलेच म्हणते की प्लीज माझे लेक्चर ऐकताना नोटबुक आणि पेन घेऊन बसा. हे जेही मी घेते ते तुमच्या GDCA एक्झामच्या क्वेश्चन पेपरमधलेच क्वेश्चन घेत आहे. तर सर्वात पहिली जी जर्नल एंट्री तुम्ही कराल ती बिल आल्याची एंट्री होईल. बिल आल्याची एंट्री होईल बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू रोशनी अकाउंट क्रेडिट 3500. एक्झाम्पलमध्ये डेट दिलेल्या नाही आहेत म्हणून डेट कॉलम खाली आहे. तर तुम्ही डेट कॉलमच्या ठिकाणी नंबर्स टाकू शकतात 1 2 3 4. नॅरेशन लिहायचं आहे बिईंग हर एक्सेप्टन्स रिसिव्ड फॉर 3 मंथ किंवा बिईंग एक्सेप्टन्स रिसिव्ड म्हटलं तरी पण चालेल. सेकंड एंट्री आहे रोशनी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट क्रेडिट. ही बिल कॅन्सलची एंट्री आहे. बिंग बिल कॅन्सल फॉर रिन्युअल 3500चं बिल तिने कॅन्सल केलं आहे म्हणून सेकंड एंट्री बिल कॅन्सलची आहे. बघा नेहमी लक्षात ठेवायचं पहिली एंट्री बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू रोशनी अकाउंट क्रेडिट आहे आणि बिल कॅन्सलची एंट्री रिव्हर्स आहे म्हणजे रोशनी टू बिल्स रिसिवेबल आहे. तिसऱ्या एंट्रीमध्ये रोशनीला इंटरेस्ट लावलं गेलं 75 रुपीज. 75 त्यांनी एक्झाम्पलमध्ये आपल्याला काढून दिलेलं आहे, आपल्याला काढण्याची गरज नाही. त्यानंतर रोशनीने कॅश दिली 2000 त्याची एंट्री आहे कॅश अकाउंट डेबिट टू रोशनी अकाउंट क्रेडिट.
जे त्यांनी नॅरेशन लिहून दिलं आहे ते तुम्ही तुमच्या ओन इंग्लिशमध्येही लिहू शकतात. बीइंग कॅश रिसिव्ड, बीइंग इंटरेस्ट चार्ज असंही म्हटलं तरी चालेल. त्यानंतर 5वी एंट्री आहे नवीन बिल आल्याची. नवीन बिल हे 1575चं आहे. 1500 रुपये मुद्दलचे आणि 75 इंटरेस्टचे. नवीन बिल आल्याची एंट्री सेम तीच होईल. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू रोशनी अकाउंट क्रेडिट. शेवटची एंट्री पैसे आल्याची होईल. 1575 रुपीज हे आपल्याकडे नंतर आलेले आहेत. त्याची एंट्री होईल कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट क्रेडिट. तर ह्या एंट्र्या होत्या इन द बुक्स ऑफ बिजली ड्रॉवर, म्हणजे सेलरच्या बुक्समधल्या एंट्र्या होत्या. आता आपण बायरच्या बुक्समधल्या एंट्र्या बघू, म्हणजे इन द बुक्स ऑफ रोशनी. ड्रॉवी म्हणजे बायर. तर सर्वात पहिली एंट्री होईल बिजली अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट क्रेडिट. हिने बिजलीला बिल दिलं आहे म्हणून ही बिजलीला डेबिट करेल आणि बिल्स पेएबलला क्रेडिट करेल. ही बिल्स रिसिवेबल नाही म्हणणार, ही नेहमी बिल्स पेएबल म्हणेल. हा फरक समजून घ्या. ती जी सेलर आहे ती जिथं जिथं बिल्स रिसिवेबलला डेबिट करेल तिथं तिथं ही बिल्स पेएबलला क्रेडिट करेल. आणि जिथं जिथं ती रोशनी नाव लिहिल तिथे तिथं ही बिजली लिहिल. ती रोशनीला जर क्रेडिट करेल तर ही बिजलीला डेबिट करेल. क्रॉसमध्ये असतं. तुम्हाला सेलरच्या एंट्र्या जरी जमल्या तरी बायरच्या ऑटोमॅटिक जमतात. सेलरच्या एंट्र्यांच्या रिव्हर्स बायरच्या एंट्र्या असतात. 12वीच्या बिल ऑफ एक्सचेंज बुकमध्ये हे टॉपिक दिलेलं आहे. 12th कॉमर्सच्या बिल ऑफ एक्सचेंज नावाचं टॉपिक आहे. ज्यांच्याकडे पुस्तक नसेल त्यांनी डाउनलोड करा. 12th कॉमर्स अकाउंटची बुकची तुम्ही PDF डाउनलोड करा. त्यामध्ये बिल ऑफ एक्सचेंज टॉपिक हे डिटेल दिलेलं आहे. अगदी इझी टॉपिक आहे. तर तुम्ही ते बघू शकतात PDF PDF फ्री आहे डाउनलोडिंगला. तर तुम्ही 12th बुक अकाउंटची डाउनलोड करा. त्यामध्ये बिल ऑफ एक्सचेंज नावाचा टॉपिक एकदा रिवाईज करून घ्या. सेम तसंच आहे. पहिली एंट्री होईल बिजली अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट क्रेडिट. बिजलीला डेबिट होईल आणि बिल्स पेएबलला क्रेडिट होईल. नॅरेशन दिलं आहे बिंग अवर एक्सेप्टन्स गिवन फॉर 3 months. आपलं बिल दिलं गेलं आहे 3 महिन्यांसाठी. तुम्ही इतकं मोठं नॅरेशन न लिहिता बिंग अवर एक्सेप्टन्स रिसिव्ड म्हटलं तरी पण चालेल. सेकंड नंबरची एंट्री आहे बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू बिजली अकाउंट क्रेडिट. बिल्स पेएबलला डेबिट केलं आहे आणि बिजलीला क्रेडिट केलं आहे. ही बिल कॅन्सलची एंट्री आहे. बिंग अवर एक्सेप्टन्स कॅन्सल किंवा बिंग अवर बिल कॅन्सल म्हटलं तरीही चालेल. थर्ड नंबरची एंट्री आहे इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू बिजली अकाउंट क्रेडिट. इंटरेस्टला डेबिट केलं आहे आणि बिजलीला क्रेडिट केलं आहे 75 रुपीज. बघा तुम्ही एक ऑब्झर्व करू शकतात की ही इंटरेस्टची एंट्री सेलरने इंटरेस्टला क्रेडिट केलं होतं तर बायरने इंटरेस्टला डेबिट केलं आहे. कारण की सेलर इंटरेस्टला नेहमी क्रेडिट करेल कारण की त्याचा फायदा आहे. तो समोरच्यावर इंटरेस्ट चार्ज करतो आहे आणि हा इंटरेस्टला डेबिट करेल कारण की याचा लॉस आहे. याला पेड करायचं आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन हा जो रूल आहे अकाउंटचा तो इकडे अप्लाय होतो. सेलर हा इंटरेस्टला क्रेडिट करतो तर बायर हा इंटरेस्टला डेबिट करतो. कारण की सेलरचा फायदा आहे तर बायरचा नुकसान आहे. त्याच्यानंतरची एंट्री आहे बिजली अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. बिजलीला कॅश दिलेली आहे 2000 रुपये. हीच एंट्री तिकडे कॅशला डेबिट केलेलं आहे तर इकडे कॅशला क्रेडिट केलेलं आहे. जिथं जिथं सेलर कॅशला डेबिट करेल तिथं तिथं बायर कॅशला क्रेडिट करेल. कारण जेव्हाही सेलरकडे कॅश येईल तेव्हा बायरकडून कॅश जाईल. त्यानंतरची एंट्री आहे बिजली अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट क्रेडिट. ही नवीन बिल दिल्याची एंट्री आहे 1575 रुपीजची. बिजलीला नवीन बिल दिलं गेलं आहे त्याची एंट्री आहे ही. बिंग अवर न्यू एक्सेप्टन्स फॉर 1 month गिवन. 1 महिन्यासाठी नवीन बिल दिलं गेलं आहे. नवीन बिल दिल्याची एंट्री येते बिजली अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट क्रेडिट. लास्टची एंट्री आहे बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. बिलला डेबिट केलं आहे आणि कॅशला क्रेडिट केलं आहे. लास्टची एंट्री ही पैसे दिल्याची एंट्री आहे. 1575 रुपीज पेड झालेले आहेत 1575. तर जिथंही सेलर कॅशला डेबिट करेल तिथं बायर कॅशला क्रेडिट करेल. तुम्ही एकदा सेलर बायरच्या दोघंही एंट्र्या कंपॅरिझन करा. क्रॉसमध्ये चालतात त्या. तुम्हाला जर अजून अशा टाईपच्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करायची असेल तर मी परत एकदा सांगते तुम्ही 12th कॉमर्सचं अकाउंटचं बुक डाउनलोड करा आणि त्यामध्ये बिल ऑफ एक्सचेंज नावाचा टॉपिक आहे त्याच्यावरून प्रॅक्टिस करा.